आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे। तुमच्याकडे 4 दिवसापूर्वी येऊन गेले, बोलले ना, आले होते ना, ठीक आहे। आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम, बजरंगबली की जय, बोलतो ना आपण। पण आपली दुसरी गोष्ट काय, जोरात, हा आपला प्राण आहे, हा आपला प्राण आहे। आणि मोदीजींना मी 4 दिवसापूर्वी, म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात। तुमचे फोटो आम्ही पाहिले, समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला, म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी, बुडायचं तर कसं बुडायचं। पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा, गेले होते। मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचं जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे, म्हणजे वाचून मी बोलू शकेन। बोलले। आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातलं जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलायस, तो मागे घे, कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव। मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही। आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो, आई तुळजाभवानीच्या साक्षीने सांगतोय, निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा, उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे। आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही। एक तर जय भवानी बोला, आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाहीत तर आमचा जो एक संशय तो पक्का होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे, हे आम्ही नक्की समजू। अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते, का लागते गरज? 14 साली 19 साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते? महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या? जास्त नव्हत्या घेतल्या, पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत, प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत। पण हा महाराष्ट्र तुम्ही जिंकू शकणार नाही। तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्या सोबत नाहीत, अरे कोण बोलतंय माझ्यासमोर? सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आहे। आणि जसं त्यावेळेला तो औरंगजेब